नमस्कार, माझ्या लाडक्या बहिणींना आपण एक लाडकी बहीण योजना या संदर्भात एक अपडेट घेऊन आलेलो आहे। तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व व्हिडिओ येत राहतील। तर बघूयात, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण 2100 रुपयाची मोठी सर्वात आणि चांगल्या प्रकारची लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये काही कमी नसतात। त्याकरिता आपल्या लाडक्या बहिणींना हे 2100 रुपये एकनाथ शिंदे कोणत्या प्रकारे देत आहेत हेही आपण कळू शकता। आणि पुढे हा डिसेंबर महिना आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये 2100 रुपये आपल्या लवकरात लवकर 5 तारखेच्या नंतर मुख्यमंत्री ठरणार आहे आणि लगेच आपल्या खात्यामध्ये ते 2100 रुपये पडणार आहेत। आणि त्यामुळेच आपण महायुतीच्या विधानसभेत निवडणुकीच्या जाहीरनाम्याबद्दल ही बोलू शकतो आणि ते भाजपाच्या मोठ्या नेत्यांना वाढ नेमकी कधी देण्यात येईल याबाबत खुलासा केला आहे। आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर बसण्याची शक्यता आहे, तरीही एकनाथ शिंदे हे आपल्या लाडक्या बहिणींना तसे सोडणार नाही। ही लाडक्या बहिणीचे अपडेट हे काय खाली पडू देणार नाही, हे लक्षात ठेवा माझ्या लाडक्या बहिणींनो। आणि राज्यातील महायुतीचे सरकारने बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केली होती आणि ती तशीच राहणार आहे। हे आपल्या मनातही आणू नका की ती बंद पडणार आहे का असं का तसं काही। त्या राज्यातील महायुती सरकारने बहुचर्चित आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता, परंतु आता हे 3000 रुपये महाविकास आघाडी हे धोरण नाही धरू शकत, पण प्रति महिना 2100 रुपये देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खूपच चर्चेत राहिला आहे। ही योजना टर्निंग पॉइंट ठरली आहे। महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आला आहे आणि या योजनेच्या संदर्भात मोठे अपडेट समोरच आले आहे आणि लाडकी बहीण योजना मानधनातून वाढ करण्यात येईल असंही त्यांनी आश्वासन दिलं होतं महायुती सरकारने। आणि विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याबद्दलही बोलले होते आणि आता भाजप मोठ्या नेत्यांनी ही वाढ नेमकी कधी देण्यात येईल याबाबत खुलासा केला आहे। आता डिसेंबर महिना आहे, आता काय तुम्हाला असं वाटत असेल की पडणार नाही, पण दिवाळीचंही 5500 बोनस आणि हे समोरचेही पैसे पूर्ण तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे। तर आपल्या खात्यामध्ये एक एंट्री मारून घेण्याचा प्रयत्न करा आणि दरमहा 2100 रुपये महिलांना देण्याचाच प्रयत्न आहे की ते नाहीच असं रद्दहीच करू शकत नाही। ही दुसरीकडे तर महाविकास आघाडीने देखील राज्यातील सरकार आल्याचं ही योजना बंद न करता लाडक्या बहिणींना प्रति महिना 3000 रुपये देण्याचाही त्यांनी एक प्रस्ताव तयार केलेला आहे आणि लाडक्या बहिणींना हे प्रस्तावावर भर पाडण्याची आणि मतदान दानपेटीत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। महायुतीचं पुन्हा सत्तेत आल्यानंतर नवीन सरकार कधी पैसे वाढवतंय याकडे लक्ष लागलेलं आहे आणि लाडक्या बहिणींना स्वस्त बसू देणार नाही ही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केले। आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त हे व्हिडिओ येत राहतात, त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारच्या न्यूज येत राहतील। आणि लाईक, बेल आयकॉन आणि शेअर आणि सबस्क्राइब हे नक्की करा, जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व अपडेट येत राहतील लाडक्या बहिणींचे। आणि असेच साथ देत रहा आपल्या चॅनलला। धन्यवाद।